सगळ्यांना गुड इव्हिनिंग. खूप दिवसानंतर व्लॉगमध्ये आलो आपण. शुभम, मी, संस्कृती, तिकडं सुके आहे, निकिता, प्राजक्त यांनी टांग दिलेली आहे. सगळ्यांनी सुक्याच्या गावी आलेलो आहे. मस्त सनसेट बघा, सनसेट झालेलं आहे तिकडं. मजा केली, पोहायला लय मजा आली. शुभम बघा अंडरवेअर बिंडरवेअर घेऊन, टॉवेल गळ्यात. मी विदाऊट सगळं, कळलं असेल बाकीच्यांना. सगळं थोडं थोडं सगळ्यांचं घेतलं आणि माझीच घेतली, खिशात ठेवले. ती शुभमची घेतली नाही, माझीच आहे. आम्ही सकाळी निघालेलो, प्लॅन झालेला काल 2-3 दिवस आधी. मग बाईकने सगळ्यांनी आम्ही आलो. नदी झाली आपली पोहून, त्याच्यानंतर ब्लॉग बघा ना. मस्त नदी किती लांब आहे बघा. इथून त्या टोकापर्यंत 2 नद्या येतात तिथून. एक तिकडून येते, एक इकडून येते. संगम, उगम, संगम, 2 नद्यांचा संगम होतो तिथे. तर सकाळी आम्ही निघालो, म्हणजे ठरलेलं 8ला निघायचं. तर सुक्याने घोळ केला. मी 7:30ला फोन केला, तेव्हा उठला तो. संस्कृती त्याच्या आधीच तिथे स्टेशनला पोचलेली, बोरिवली स्टेशनला स्पॉट दिलेला. कारण की आधी ठरलेलं STने जायचं. मग आम्ही आलो बाईकने. मग शुभमचा अजून एक प्लॅन, शुभमच्या ऑफिसची पार्टी. शुभम राहिला तिकडंच ऑफिसमध्ये, त्याला आणायला परत सुक्या केला. मग मी आणि संस्कृती पुढे मग कुठे गेलेलो. मठ कुठला होता रे? अरे पण ते एरियाचं नाव काय? गणेशगिरी, गणेशपुरी. आयला भेलपुरी सारखी नाव आहेत. गणेशपुरी, गणेशगिरी ना, गणेशपुरी, गणेशपुरी. मस्त. अमरीशपुरी नाही रे, गणेश. पण तिथं गेलो ना, मस्त एकदम गरम पाण्याचा कुंड आहे. तिथं शूट करायला भेटलं. मस्त एकदम वातावरण बघा ना. हे इकडे प्लॉट विकलेले आहेत, त्याचे रिसॉर्ट बनवलेत. तू हे गुगल, कोणाचं तरी JBL ब्लूटूथ कनेक्ट झालं. इकडे वातावरण बघा ना, मस्त वाटतं एकदम. नदी, कोणतरी गाणी लावलेत. 2 दिवस म्हणजे कसं बोलतात ना, 2 दिवस आम्ही इकडेच आहे. आज सॅटर्डे आणि उद्या संडे. कंटाळा आला मुंबईला, मला माहिती आहे वैताग येतो. थोडासा स्ट्रेस कमी करायला टाईम भेटत नाही व्हिडिओ बनवायला, मान्य आहे मला. आता जातो घरी, चहा वगैरे पिऊन मग तुम्हाला नंतर जर वेळ भेटला तर दाखवतो. आणि एन्जॉय करणं पहिला, स्ट्रेस घालवणार. व्हिडिओ, काम वैताग. जाम मजा केली. शुभम मजा केली की नाही? पोहायला मजा केली. आता चहा पिऊ मस्त एकदम, टी ब्रेक. काय बोलला माहित नाही मला. तुम्ही काय ऐकलं नाही? एक नंबर म्हणजे शुभमने अशा उड्या टाकल्यात ना, शाळेत उड्या टाकल्या, त्याच्यानंतर इथंच उड्या टाकल्यात मला वाटतं ना. आपण माहिती आहे कुठं उड्या टाकलेल्या? शाळेतनं पिकनिक गेलेली. नाही, हा तो नाव फिक्स आहे. सुरोज वॉटर पार्क, सनकी नदी. गावात सगळं पाठ आहे. आणि त्या शंकररावच्या पिंडीवरनं पाणी पडत होते. बाबा जोरात किती लागायचं, सनकायचं एकदम. मस्त, जाम मजा केली. शुभम असा इफेक्ट केला नाही बघ, कसा दिसतो शूट. आणि वरती केला ना, त्याच्यावर ते ग्लासवरती इफेक्ट पडतो मला त्याच्यामुळे ना. ओके, मजा आली सुक्याच्या गावाला. आता हे झाल्याच्या नंतर मी माझ्या गावाला मंगळवारपासून. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर शुभम, हॅपी बर्थडे टू यू. जा सुकेश, त्यानेच पकडायची. पाऊस विजाला. तुझा बर्थडे तोंड बिन मस्त मारको, नको बेड खराब होईल. सुकेश कडून डायरेक्ट इथं आपल्या गावाला आता साकोर्डे गुलवाडी. हा इथे जाऊन येतो बाहेर. आई विचारते कुठं. अगं मंदिराशी जाऊन येतो. मस्त आज सकाळी झालो, पूर्ण दिवस आरामच केला. आता थोडासा बाहेर पडतो. आता कोण नसेल ना, मंदिराशी नेटला जाऊन नेट वापरायचं थोडंसं. या हे चिंडर पेंडर सगळे. आणि शेरू कुठे गेला काय माहिती. इकडे बारक्या कुत्र्याने खेळतोय जाडा. इकडे शेरू, इकडे इकडे या या.
येत नाही तो. नवीन असले का कोण मुंगतो त्याच्यावरती आणि घाबरत होतो. नदीवरती सुकेच्या इथं खूप मजा केली, व्हिडिओ तुम्ही बघितला. आणि परत 3 दिवस कामावरती डे नाईट चालू होतं सध्या. आणि मग आता आलो गावाला. आता 10 दिवस टेन्शन नाही. मुंबईवरून निघालो तेव्हा सगळे विचारत होते, अरे कुठे चालला बॅग बिग घेऊन? बोला गावी चाललं आता. बोला आता मध्येच गावी? बोला हां सुट्ट्या आहेत बाकी. CL होत्या 4, एक घेतली सुकेशा गावाला गेलो होत्या. आणि 5 कॉम्बो ऑफ आहेत आणि 2 वीक ऑफ आपले, म्हणजे 10-11 सुट्ट्या आहेत. कुठे काय जाणार मुंबईमध्ये, अशा इथं गावी आलेलं बरं. उद्यापासून तुम्ही खरी मजा बघाल. म्हणजे असे कामाला गवत काढायला आलं आहे. आज जास्त काय नाही या ब्लॉगमध्ये, एवढंच आहे. थोडं मंदिराशी जाऊ, तिकडे काय असेल तर शूट करू, नाही तर मग घरी जातं संध्याकाळी जेवताना आणि मग गुड नाईट. चला जातो मी आता. बंटू वगैरे इकडे बसला. बंटू इकडे या. बंटू इकडे या. बंटू इकडे या. स्पीकर आणला होती बघा, तिकडे स्पीकर दिसतोय फिलिप्सचा. बंटूला काय झालं आहे, खाऊ पाहिजे होतं त्याला, खाणं. तर त्याचं खाणं आणलं नाही, प्युअर पेट ते मांजरांचं खाणं असतं ते. 2 दिवस झालं वाट बघतो. त्याला माहीत होतं वाटतं काय कसं काय त्यांना कळलं काय माहिती मी येणार आहे. पप्पांना ते सांगतो डब्यात, त्याचा तिथे डबा आहे त्या ह्या खिडकीच्या इथे, तर तेच पाहिजे. उद्या कोण दापोलीत गेलं तर त्यांना सांगतो बाबा एक घेऊन या 100 रुपयाचं पाकिट, जेणेकरून तो गप्प बसेल. हे सवय लावलेली असते ना, आपण कशी माणसाला सवय लागते आपल्याला, जशी कोण येणार तर खाऊ आणणार, तसं त्यांना पण एक सवय लागून गेलेली असते की खाऊ पाहिजे किंवा तो काहीतरी देणार आहे आपल्याला बाबा. जसं आपण स्वतःवर प्रेम करतो तसं प्राण्यांवर पण प्रेम करतो, तसंच एक आहे ते. तर जातो आता नेटवर्कला, कोणाला फोन बिन करायचे तर ऑफिसमध्ये वगैरे. आणि आल्यापासून मी फक्त आराम केला आहे. सकाळी आलो, दापोलीमध्ये उतरलो, स्लीपरची गाडी होती मस्त, एकदम आरामात आलो, झोपूनच आलो. तरी पण 5:10ला काहीतरी पोचलो. तो दादा एक येणार होता, त्यांनी मग त्याला लेट झाला, 6:30 पावणे 7 झाले त्याला. तोपर्यंत होतं दापोलीत बसलेलो, थंडीने कुडकुडत होतो एकदम. तर गाडीवरती बाईकवरती सामान भरलं सगळं. तर दादाने बॅग माझी पुढे घेतला आणि त्याने आमचा फवारणीचा पंप नेला, तो मी मागे लावला, मध्ये स्पीकर, मग त्याच्यावर बॅग टाकली. थंडीने कुडकुड पोचलो. आल्यावरती थोडा चहा नाश्ता केला आणि परत झोपलो. दुपारी मग वेबसिरीज वगैरे बघितली आणि आताच संध्याकाळी आंघोळ गेली 6 वाजता आणि आता बाहेर पडतो थोडासा. शांत क्लायमेट आणि सगळ्या लाईटी गेल्यात बघा. तिकडे घरं आहेत थोडीशी चालू, बाकी सगळे लाईट गेले. ते वर एक घर आहे दादाचं, ते चालू आहे. गावात नाही राहिले कोण आता सध्या जास्त, मुंबईकडेच सगळे. या हा बघा आला. आल्यापासून माझ्यावरती भुंकत होता आणि आता आलाय थोडं जवळ. इकडं या, घाबरतो तो अजून. येईल, थोडी सवय झाली की येईल. 1-2 दिवस लागतात त्याला. लास्ट टाइम पण आम्ही गणपतीत आलेलो, जवळपास काय आलाच नाही तो, फिरकलाच नाही. इकडे या शेरू, इकडे या ना इकडं. हाय आता 1-2 आठवडे आहे आपण गावी मस्त. ओके चला जातो मी आता तिकडे. आता थोडीशी पडेल. आता आई जेवायला घेते. काय बनवलं आता जेवायला आज? सकाळचीच भाजी आहे की काय? आयफोनपेक्षा तर त्या माझी रिअलमीची लाईट भारी होती. मग ह्याच्यात काय एवढी क्लिअरिटीच नाही येत आहे. मोर लाईटमध्ये एवढं नाही आयफोन रिक्वायर्ड होतं, म्हणजे युटिलाइज होत नाही एवढं युटिलिटी. बघ ना, तो फोन एकदम भारी होता. हा तो खराब झालेला, मग बोललो तो घेऊ. तर मग असा फ्रंटनी चांगला दिसतोय मग क्लिअर. हा बघ, ह्याच्याने क्लिअर दिसतोय. अरे हा बघ, ही बघ कुठून येते, ही बघ. अरे येडे, जेवली काय मांजर पण? कुत्री मांजर जेवली. अजून एक दाखवतो. किती किलो असते तेव्हा हरडे? उद्या 1, 2, 3, 4 गोण्या, 4 मस्त विकणार. 4 गोण्या, पैसाही पैसा होगा. हरडे औषधाला आणि शाई करायला मला वाटतं यूज होतात. उद्या विकणार मस्त. आई दापोलीला जाणार आहे. काय बोलतेस?
अरे हा गाडी चालवायची होती. सकाळी उठतो ना लवकर. काका बोलले मला की त्या ह्याच्या पेट्रोलच्या खाली ती ह्याची तार खेचून गाडी स्टार्ट कर. बरं ठीक आहे आता आता ते फोनवर बोलत राहिलो, ऑफिसमध्ये कॉल केलेले. लेट झाला. तांदळाची भाकरी भाजी. फ्रंटनी तर चांगला व्हिडिओ येतो, बॅक साईडनी का नाही ते काय माहिती, काहीतरी इश्यू असणार आहे. बघतो मी. हे काय शिरा आहे की काय? हां खातो खातो. बघा आई जेवायला वाटते मस्त. आता जेवणाचा आनंद. सुक्याकडे गेलो तेव्हा पण मस्त तीन टाईम म्हणजे दुपारी चिकन, संध्याकाळी चिकन, परत दुसऱ्या दिवशी पण चिकन. मग आम्ही मुंबईला आलेलो. गावठी कोंबड्याचा सुक्याने सांगूनच ठेवलेला, गावठी कोंबडा कापून ठेवा. नाही त्याने मोठे मोठे पीस ठेवलेले. ते ती पण आई त्याची मुंबईला नाही, तिला कंटाळा येतो. आईसारखीच आहे त्याची पण आई. येतात ते बाहेर बस जा, ह्याला घरी यायला पाहिजे सारखं. त्याच्या पण आईला मुंबईला आवडत नाही आणि आमच्या पण आईला मुंबईला आवडत नाही. आली की लगेच पळून जाते ना. ते पण होतात इकडे तर गावची सवय झाली ना, म्हणून ते पण येत नाही. पप्पा चला जेवायला. मला भाजी जास्त दिलीस की काय बटाट्याची? पप्पांना देस. हा कडक झाली ना भाकरी परत? हे नरम आहे मग ती कडक आहे. हां चला हात धुवून येतो जेवतो. ए मनी काय ग तुझा? जेवलीस ना तेव्हा आता नाही भुंकत माझ्यावरती, ओळखलं ना जेवलास ना. हे हा काय बसला आता नाही भुंकत. मंदिराशी आलेला माझ्याशी इथं, नाही तर कोण आला की लगेच भुंकत. हात धुवायचे हात अजून मला. अरे पण धूळ किती उडते जेव्हा ते धुळ्यात लोळत असतात. पावळटच आहे रेतीमध्ये सगळी धूळ उडवतो सगळी रेतीमध्ये. हा ए टेव दिसतोयस तू? दिसतोयस ना हे बघ शिरू, हे बघ दिसतोय बघ. चला जेवतो आता. बघा हरडे कसे धुळे चांगलेच आहेत ना ते ना. हरडे दाखवतो नाही ना, उद्या आई विकणार आहे हरडे. हे क्लॅरिटी बघ असते काय राहिलेले विसरली आई. मागच्या वर्षीचे हरडे मिक्स केलं नाही. 4 गोण्या. उद्या पार्टी आहे नाही. उद्या मच्छी घेऊन मस्त आपण इथून. हा नको तू भांडी बिंडी घासायची डायरेक्ट आहे तर मी नाही. तू जा बाबा, तुमची मेहनत तुम्हाला. आई हे काय लास्ट टाइम मी असंच मुंबईला चाललेलो आणि काय दिलेलंच मला. आणि हा मागच्या म्हणजे मे महिन्यातच ना का. हा मॅच खेळून वगैरे झालं मी मुंबईला झालेलो. ते शंकरांना सोडायला आलेले. हिने भेंडी गोण्या दिलेल्या भरून भरून. किती झालेले पैसे तेव्हा? 1800. हां नाही 2-3 हजार रुपये होते आई. हां तेव्हा आई 2-3 हजार रुपये हा 2-3 हजार तरी आले असतील. पाठवले चिठ्ठी सोबत. आईचा विश्वासच नाही. विचारते फोन करून किती घेतले. जसे काय 500 रुपये काढून घेतले बोलते. तसा नाही रे बघ, पैसा. मस्त जेवलो. आता परत जाणार मंदिराशी. पोरं आलेले मग असे अनुराज, गोल्या, हिरू. तिथे काळो काय शूट करायला पण काय नाही. वातावरण मस्त. पावती मग तुला तर पावती दिलेली मी पण. मग बघितलं आई किती हुशार बघा. शिकलेली नाही, कोण बोले शिकलेली नाही. वहीच्या पानावर दिलेल्या लिहून बोलते. म्हणजे गंडवतात असं तिला म्हणायचं असं आहे. पण आता मी तर पावती दिलेली बरोबर तिला. बघितलं म्हणजे पोरगा गंडवेल असं तिचं म्हणायचं बघा. म्हणजे मलाच हा ना जाऊ दे. 2 किलो 3 किलो पावतीच देतात ना. जाऊ दे जोल झपाटा झाला असेल मग. म्हणजे मधल्या माणसाने जोरे जाऊ दे काय होतं ते ठीक आहे. मांजर काहीतरी गडबड करते आतमध्ये. आई ओरडते त्याच्यामुळे.
खरंच खूप आहे ह्या व्हिडिओमध्ये फक्त मी एकटाच बोललो आहे, पण काही दाखवण्यासारखं काय नाही आहे ते उद्यापासून दाखवेन मी. आज काय नाही, मी जास्त काही बाहेर पडलोच नाही, पहिला दिवस आहे बोललो आराम. जस्ट मध्ये तुम्ही स्टार्टिंगला बघितलं शुभमचा बड्डे, सुक्याकडनं डायरेक्ट हा व्हिडिओ कंटिन्यू. वातावरण बघितलं शांत काळो. फोन येतो कोणाचा तरी, मी फोन घेतो आणि मग तुम्हाला किंवा हा व्हिडिओ इकडेच थांबूया. गुड नाईट, भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. मी आज 10 दिवस आहे तर कंटिन्यू 10 दिवस व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार. चलो बाय बाय.